इतका उद्विग्न अवस्थेमध्ये मराठा समाज आलेला आहे। आणि तरुणांना मी एक आव्हान करतो की आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही। हा मारणारा मराठा मरणारा कधीपासून झालाय आणि वारंवार आत्महत्येच्या बातम्या दाखवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून। त्याचा देखील एक विपरीत परिणाम होतोय। आपला लाखाची ताकद असलेला मराठा मरतोय। अरे असे किती शिवाजी तुम्ही मारणार आहात? आमचे किती शंभूराजे आमचे तुम्ही रस्त्यावरती मारणार आहात? मराठाचा पोरगा जन्माला येतो तर तो जन्मता शिवाजी असतो। हे विसरलेलं आहे महाराष्ट्र सरकार। रोल नमस्कार, आपला महाराष्ट्र चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण जमलो आहोत नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थावर गेल्या 49 दिवसापासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी। हे साखळी उपोषणाचं रूपांतर आता हे आमरण उपोषणात झालंय। मराठा मित्र शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता नाना बच्छाव गेल्या 49 दिवसापासून सणवार घरदार सोडून या मराठा आरक्षणाच्या या आंदोलनात स्वतःला झोकून देतोय आणि याच ठिकाणी असलाय। पोळ्याचा सण असो, सगळे सण उत्सव कुटुंबाला सोडून या ठिकाणी आहे। नाना बच्छावांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या या त्यागाने आम्ही सर्व मराठा बांधव साखळी उपोषणात त्यांच्या सोबत आहोत। आज आपण नाना बच्छाव गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करतायत। त्यांनी अन्नत्याग केलाय, त्यांची प्रकृती खालावलेली। अशा स्थितीमध्ये जिल्हा न्यायालयाने या ठिकाणी रुग्णवाहिका आणली आहे आणि त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे आणि नानांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी। ज्या पद्धतीने मराठ्यांचा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील ज्या परिस्थितीमध्ये आमरण उपोषण करतोय आणि ती परिस्थिती बघून आमच्या मराठ्यांच्या 5 कोटी मराठ्यांच्या डोळ्यामधून अश्रू निघताय। अशा पद्धतीने मराठा समाज उद्विग्न आहे, संतप्त आहे। गेल्या 40 वर्षापासून त्याचं आरक्षण ऐरणीवर आहे। कित्येक लढे केले, 58हून अधिक मराठा मूक मोर्चे काढले। त्यानंतर आमच्या 100हून अधिक तरुणांनी आत्महत्या केली। आजच बघतोय सकाळी एका मुलाने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली। तर आता पंढरपूरची लेटेस्ट बातमी, एका मुलाने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। आमची मुलं मरताय, मात्र याची संवेदना इथल्या राजकीय व्यवस्थांना नसल्यामुळे खऱ्या अर्थाने या व्यवस्थांना जाग येण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेल्या मराठा समाजाच्या या आमरण उपोषणाच्या व्यासपीठावर असलेल्या आपण अनेकांशी बोलूया। या ठिकाणी नाना बच्छाव गेल्या 49 दिवसापासून साखळी उपोषणात आहे आणि 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करताय। आपण नानांशीच बोलूया की नाना, गेल्या एवढ्या दिवसापासून या व्यासपीठावर घरदार सोडलेलं आहे, सणवार त्यागलेले आणि एवढं समर्पित भावनेने आंदोलन करतोय। नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र बघतोय। आमचे प्रति जरांगे पाटील म्हणून नाना बच्छावांकडे आम्ही बघतोय आणि नाना हा शेतकरी आंदोलनातला आहे, मराठा चळवळीतला आहे, स्वतःवर अनेक केसेस घेऊन समाजासाठी समर्पित लढणारा असल्यामुळे नानांचं आंदोलन हे आमच्या सर्व मराठा समाजासाठी हे प्रेरणादायी जरी असलं पण नानाच्या प्रकृतीची आम्हालाही काळजी। नाना, हे आंदोलन करत असताना आपल्याला खूप अनुभव आले, या अनुभवातून आपण पळून निघालोय। राज्य सरकारची भूमिका आजही मराठा आरक्षण देण्यासाठीची नाहीये आणि या भूमिकेमुळे आजही मराठा समाज उद्विग्न आहे। तर आपण बोलूया नाना बच्छाव यांच्याशी। नाना, 49 दिवस झाले या नाशिक जिल्ह्याच्या शिवतीर्थावर या ठिकाणी साखळी उपोषणात बसलाय। 3 दिवस झाले अन्न त्यागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील तिकडे त्रास भोगताय। मराठा समाजाचा क्रांतीसूर्य तिथे आपली शारीरिक प्रकृती हरून बसलेला आहे। इतक्या त्यागाने ते आंदोलन तिथे अंतरवेली सराठीला सुरू आहे। त्याच पद्धतीने जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाचे साखळी उपोषण आता आमरण उपोषणामध्ये परावर्तित करा आणि या आंधळ्या आणि बैऱ्या सरकारला जागा करा। हा जो आदेश मनोज जरांगे पाटलांनी दिला त्या आदेशाला धरून आमचा नाना गेल्या 3 दिवसापासून अन्न पाणी त्यागून या ठिकाणी बसलेला आहे। तर नाना, प्रकृती खालवते आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या आंदोलनाच्या ह्या व्यासपीठाने अनेक लोकांची दुखणे बघितले। आज मराठा समाजाची परिस्थिती आणि आजही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे आमदार आणि खासदार आणि राजकीय व्यवस्था आजही जागे होत नाही। किती मराठ्यांचं सत्व बघणार हे लोक? आता सरकारने शब्द फिरवला असल्यामुळे आता पोरांमध्ये नैराश्य आलेलं आहे। त्या नैराश्यातून आमचे तरुण बांधव आत्महत्या करत आहेत।
आमची सरकारला विनंती आहे 10-12 हजार पुरावे दिल्याच्या नंतर सरसकट ओबीसीतून दाखले द्यायला काहीच हरकत नाही, परंतु सरकारची उदासीनता याच्यातून दिसून येते. आता सरकारला आमची परीक्षाच बघायची असेल तर बघावी, परंतु आता आम्ही ठाम आहे. आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. जीव गेला तरी बेहतर, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जीव गेला तरी बेहतर, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. नानाचा शब्द आहे. प्रति जरंगे पाटील म्हणून नाशिकमध्ये नाना गेल्या अनेक दिवसापासून हे उपोषण करतोय आणि हा शब्द नानाने दिलेला आहे. आणि दुसरं असं की या सगळ्या गोष्टीमध्ये मराठा समाज आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बघून अक्षरशः प्रचंड वेदना आणि अश्रू ढाळतोय. अशा परिस्थितीमध्ये ह्या गेंड्याच्या कातडीचे किंवा आंधळे आणि बहिरे झालेल्या सरकारला अजूनही संवेदना त्यांच्या जाग्या होत नाही. अजूनही ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शिक्षण आणि रोजगाराचा विषय घेऊन सरकारने जे प्रयत्न करायचे पाहिजे ते अजून केले जात नाही आणि मराठा समाजामध्ये प्रचंड उद्विग्न अवस्था आहे. या ठिकाणी सरपंच परिषदेचे अनेक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले, या ठिकाणी अनेक सामाजिक क्षेत्रातले मंडळी, या ठिकाणी आपल्या सकल मराठा समाजाचे मीडिया कॅम्पेनर आणि ह्या आपल्या साखळी उपोषणाचे प्रचारक नितीन डांगे पाटील या ठिकाणी आले. नितीन डांगे पाटील, आपण बघतोय गेल्या अनेक दिवसापासून या व्यासपीठावर आपण आहोत. वेदनेचा ओंकार म्हणून आपण मराठा समाजाचं आरक्षण मागतोय. विद्यार्थ्यांची, तरुणांची उद्विग्न अवस्था आहे. मराठा समाजाचं वर्तमान आणि भविष्य वाचवण्यासाठी हे उपोषण आताची ही 50शी नंतरची पिढी करते, परंतु येणाऱ्या पिढ्या ह्या मानसिकदृष्ट्या विकलांग होण्याची स्थिती आहे. इतका 5 कोटी मराठा समाज आज ऐरणीवर असताना राजकीय व्यवस्थांना जाग येत नाही. या संदर्भात आपला अनुभव आपण सांगा. इथं आज जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही बघितलं तर 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. अजित पवार यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आणि त्यांना डेंग्यू झाला. डेंग्यू वगैरे मला झाला नसेल, त्यांना असं वाटतं की लोक त्यांना अडवतील म्हणून त्यांनी त्यांचे दौरे बंद केले असेल. आणि मुख्यमंत्री काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसतात. ते म्हणतात की कुणबीचे सर्टिफिकेट, ज्यांचं कुणबीचे सर्टिफिकेट निघतात त्यांना कुणबी, ते तर आम्ही पण काढू शकतो. जे ऑलरेडी कुणबी आहेत, पहिल्यापासून ज्यांचे कुणबीचे दाखले निघत आहेत. मुळात मुख्यमंत्र्यांना आम्हाला हे सांगायचं आहे की विदर्भातील मराठ्यांचा संबंध हा मराठवाड्याची आहे, मराठवाड्यातील मराठ्यांचा संबंध हा उत्तर महाराष्ट्राशी आहे, पश्चिम महाराष्ट्राशी आहे. एका मराठ्याचा संबंध जर सगळ्या मराठ्यांशी होतो तर एका मराठ्याला ज्या वेळेला तुम्ही कुणबीचं सर्टिफिकेट देता त्यावेळेला तुम्हाला असं करता येणार नाही की एकाच मराठ्याला तुम्ही कुणबीचं सर्टिफिकेट देणार. सगळ्या मराठ्यांना तुम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट द्यावंच लागेल. कुणबी आणि मराठा याच्यामध्ये भेद करून या सरकारने समाजामध्ये दुफळी निर्माण करू नये. वारंवार आम्ही सांगतोय की इंडिया म्हणजेच भारत, भारत म्हणजेच इंडिया, मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा. इतका साधा, सोपा आणि सरळ मुद्दा आहे. तुकाराम महाराजांचे 13वे वंशज थेट सदानंद मोरे त्यांनी पत्र लिहिलं काल महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला त्यांनी सांगितलं की मराठे कुणबी कसे आहेत. ते सांगताना ते म्हणतात की ज्या वेळेला अफजल खान शिवाजी महाराजांना भेटायला आला, समकालीन शाहीर अज्ञानदास असं म्हणतो त्याच्या पोवाड्यामध्ये की अफजल खान शिवाजी महाराजांना भेटायला येतो आणि त्या महालामध्ये ज्या शामियानामध्ये अफजल खानचं पहिलं वाक्य असं आहे, अरे तू तो कुणबी का छोरा. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणताना तो अफजल खान म्हणतो तू तो कुणबी का छोरा, इतनी जायदाद कहाँ से लाया. अरे आमचा बाप जर कुणबी असेल तर सगळे मराठे कुणबीच आहेत हे वारंवार सांगायची काय गरज आहे. ज्या वेळेला आम्ही सरकारकडे जातो, अरे आम्ही स्वतः शेतकरी आहोत. 7 बाराचा अर्थ असा असतो ज्याच्याकडे 7 बारा असतो तो शेतकरी असतो आणि जो शेतकरी असतो तोच कुणबी असतो. वारंवार सरकारला सांगून देखील यांना काही फरक पडत नाही. मुळात यांच्याकडे पैसेच इतके झालेले आहेत. हे मराठ्यांची पोरं ज्यावेळेला मराठा शिक्षण सम्राट, एक माईचा शिक्षण, लाल शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी म्हणून स्वतःला म्हणवून घेतात, ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत, एकाही शिक्षण संस्थेमध्ये गोर गरीब मराठ्याच्या पोराला शिक्षण मिळावं म्हणून एकही शिक्षण सम्राट म्हणू शकला नाही. एकाने म्हटलं नाही की एक तरी मराठ्याचा पोरगा शिकवतो म्हणून. अरे आमच्या हाडामासाची, आमच्या रक्ताचे तुम्ही माणसं आहात ना, म्हणून आम्ही म्हणतो
की यांचा DNA चेक केला पाहिजे, यांचा DNA नक्कीच मराठाचा निघणार नाही. इतका उद्विग्न अवस्थेमध्ये मराठा समाज आलेला आहे. आणि तरुणांना मी एक आव्हान करतो की आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. हा मारणारा मराठा मरणारा कधीपासून झालाय. आणि वारंवार आत्महत्येच्या बातम्या दाखवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याचा देखील एक विपरीत परिणाम होतोय. आपला लाखाची ताकद असलेला मराठा मरतोय. अरे असे किती शिवाजी तुम्ही मारणार आहात आमचे, किती शंभूराजे आमचे तुम्ही रस्त्यावरती मारणार आहात. मराठाचा पोरगा जन्माला येतो तर तो जन्मता शिवाजी असतो. हे विसरलेलं आहे महाराष्ट्र सरकार, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार. प्रस्थापित वर्गातून येणारे नेते राधाकृष्ण विखे पाटील तिथं मोदींना घेऊन येतात शिर्डीत. जर तुम्ही मराठा समाजाचे एवढे मोठे नेते आहात, देशाचे पंतप्रधान तिथं आलेले आहेत, तुम्ही साधं मराठा आरक्षणावरती एक शब्द काढू शकत नाही. उद्विग्नता मराठा समाजामध्ये काय येते. अरे तुम्हाला आम्ही समाज सांभाळायला दिला आणि तुम्ही कसा याप्रमाणे तो कापून टाकला, म्हणून समाज तुमच्या विरोधात शस्त्र उगारतोय. अजूनही भानावरती या. मशाली मराठ्यांनी काढलेल्या आहेत, त्या मशाली तुम्हाला पेटून टाकतील. लवकर सावध व्हा, एक व्हा. आणि असाही मीडियात एक आरोप होतो की आमदारांना आणि खासदारांना गावबंदी होते. मुळातच गावबंदी मराठ्यांनी का केली की तुला विधानसभेत पाठवलेलं आहे आमदार म्हणून. 164 आमदार मराठा समाजाचे आहेत, 25 खासदार मराठा समाजाचे आहेत. त्या खासदारांना लोकसभेत पाठवलेलं आहे. त्यांनी जर तिथं काम व्यवस्थित केलं, तुम्ही खेड्याकडे येता कशाला. एवढा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना सगळे खासदार सगळे आमदार दिल्लीत जाऊन बसले आणि मोदीच्या समोर जर बसले तर मराठ्याला आरक्षण देण्यापासून जगातली कोणतीच ताकद रोखू शकत नाही. मग यांना अडवलंय कुणी. हे करायचं सोडून तुम्ही इथं येता, आमच्या पोरांना श्रद्धांजली वाहता आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला मीठ सोडण्याचं काम करता. हा मराठा समाज प्रचंड आक्रमक आहे. जोपर्यंत तो शांत असतो तोपर्यंत शांत असतो. आता शांती संपली आहे, क्रांती सुरू झाली आहे आणि तो क्रांतीचा परिणामाचे फटके इथल्या प्रस्थापित मराठ्यांना बसल्याशिवाय राहणार नाहीत, असं माझं आकलन आहे. मी आता सचिन भाऊकडे येतो. सचिन भाऊ, आपला राजकीय नेत्यांच्या विरुद्ध मराठा समाजाचा प्रचंड प्रक्षोभ आहे आणि या प्रक्षोभमध्ये सकल मराठा समाजाची जी भूमिका आहे आणि जी भूमिका तुम्ही वठवताय त्या संदर्भात तुम्ही आपला महाराष्ट्राला बोला. मी या माध्यमातून आपल्या मराठा सर्व नेत्यांना एकच विनंती करतो. समाजाने तुम्हाला सर्व काही दिलं, या देशातलं सर्वोच्च पद दिलं आणि आज समाजाची एक छोटीशी मागणीसाठी तुम्ही स्वतःचा राजीनामा देऊ शकत नाही, इथं येऊ शकत नाही. आज 48, 50, 40 दिवस लागतं इथपर्यंत यायला. इथं ते आमदार राहतात, इथेच खासदार राहतात, ही मेट्रो सिटीमध्ये गेली जाते, तरी त्यांना यायला वेळ नाही. एकच सांगतो, जर समाजाचा उद्रेक झाला, समाज जर खुर्चीवर बसू शकतो तर ती खुर्ची मोडून टाकू शकतो, हे सांगतो. आणि त्यांना एक इशारा देतो की आता समाजाच्या मागणीसाठी पुढे आलं पाहिजे. इतर जातीच्या इतर समाजाच्या नेत्यांचा त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. ते खंबीरपणे समाजाच्या पाठीमागे उभे आहेत. पण आपला मराठा समाज हा कुठल्याही प्रकारे नेता समाजाच्या पाठीमागे उभा नाही, याची मोठी खंत आहे. एक संजू भाऊशी बोलूया. संजू भाऊ, अनेक आमदारांना खासदारांना तुम्ही फोन लावले. तुमची भूमिका सकल मराठा समाजाच्या आरक्षणाची, हा संताप आहे. हा तुमचा नाही संताप, हा 5 कोटी मराठ्यांचा संताप आहे. आणि ह्या 5 कोटी मराठ्यांचा संताप व्यक्त करत असताना संजू भाऊ, अनेक आमदारांना खासदारांना तुम्ही फोन लावले, काय अनुभव. सर्वप्रथम ज्या आमदारांना मी फोन केले त्यातील 50% आमदारांनी फोन उचलले नाही. त्यांना कालच मी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि ज्यांनी आता उचलले त्यांनी मला शब्द दिला होता की आज दुपारी 1 वाजेपर्यंत आम्ही राजीनामे देत आहोत आणि पळवाटा काढताय. पण आपल्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगेन, आमचे संघर्ष योद्धा, मराठा हृदय सम्राट, सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी शांततेचं आव्हान दिलेलं आहे आणि आम्ही